अफगाण नागरिकावर हल्ला, पाकिस्तानी समजून मारहाण, तिघांना अटक. नागपूर शहरात एक धक्कादायक आणि लाजिरवाणी घटना घडली असून अफगाणिस्तानातून व्यवसायासाठी आलेल्या एका नागरिकावर केवळ त्याची वेशभूषा आणि भाषा पाहून हल्ला करून हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. या प्रकरणी यशोधरा नगर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. फहीम खान उर्फ ममतूर मरगक असं गंभीर जखमी झालेल्या अफगाण नागरिकाचं नाव असून तो मागील 7 वर्षापासून नागपूरमध्ये व्यवसायासाठी वास्तव्यास आहे. हल्लेखोरांनी फहीम याला पठाणी पोशाख आणि उर्दू भाषेमुळे पाकिस्तानी असल्याचा आरोप करत शिवीगाळ केली आणि त्यानंतर सिमेंट ब्लॉकनं छाती आणि डोक्यावर जबर मारहाण केली. आरोपींनी फहीमच्या गाडीवरही सिमेंट ब्लॉक फेकून देऊन नुकसान केले. अजय चौहान, ऋषी आणि मयंक अशी अटकेतील आरोपींची नावं असून त्यांच्यावर हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणी आरोपीवर हत्येचा प्रयत्न, कलम 307, हाणामारी व जातीय तेढ निर्माण करणारे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. फहीम खान सध्या गंभीर जखमी असून उपचार घेत आहे. या प्रकरणी अजय चौहान हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. फ्रैक्चर नहीं है सर में दुख रहा था अभी वो ठीक है. यहाँ दर्द हो रहा है, छाती में अंदर दर्द हो रहा है. वो बड़ा पत्थर से मारा तो मैंने देखे वो सीमेंट के पेवर हाँ जी आया था ना तभी वो उनको अरेस्ट कर लिया है, मिल गए वो तीनों के तीनों मिल गए और था तो ऐसा देखने वाले थे सब. वो सपोर्ट कर रहे थे उनको, जो रिश्तेदार वगैरह था वो उनको भी सपोर्ट कर रहे थे. कुछ ऐसे बोल रहे थे कि क्यों मारा है हम लोगों को, क्यों वो बगैर वो हमारे कस्टमर जो था वो लोग आया वो हमारा सपोर्ट करे. हाँ वो आपका सपोर्ट कर रहा था. लेकिन वही मैं इनको भी बोल रहा था उस दिन रात को कि रात के 1 बजे नहीं जाना चाहिए ना बाहर. नहीं हम लोग नहीं 1 बजे नहीं गए सर. वो उससे बात किया कि अभी रात है, उन्होंने बोला ठीक है आ जाओ, कोई प्रॉब्लम नहीं है. हम लोग 7:30 बजे हम लोग गाड़ी चालू किया तो वापस जा रहा था तो वो गोंडा को गया और हमको बस 2 बात किया. मैंने उसको रिक्वेस्ट भी किया कि भाई हम लोग को परेशान मत करो, एक कस्टमर है, अगर आपको पूछना है तो ऊपर जाके कस्टमर से पूछो या उसको नीचे बुला दीजिए, या अगर आप ऐसा बड़ा आदमी है, गवर्नमेंट वाला आदमी है तो हम लोग जा सकते हैं, आपके साथ आना जा सकते हैं, कोई प्रॉब्लम नहीं है, या पुलिस वाले को बुलाओ. हम लोग ऐसा लोग नहीं है कि मतलब हम लोग इधर चोरी के लिए या मतलब चोरी कर रहे हैं. किसी जगह पे कुछ ऐसा प्रॉब्लम हो रहा है तुरंत 112 नंबर डायल करिए. मैंने 112 में कॉल किया. जब हम होश में आया तो मैंने डायरेक्ट 112 में कॉल किया. अच्छा हुआ आपने कॉल किया, आपने हमारे लोग भी फटाफट वहाँ पे आ गए. जी हाँ. तो इसलिए हमेशा ये याद रखना, कुछ भी है जैसे मेडिकल इमरजेंसी है, कोई बीमार है, उस टाइम पे आप बाहर निकल बोल रहे हैं तो अलग बात है. जी जी गैरेज में लगाइए. गाड़ी है उधर नहीं. मैं बोलता हूँ गाड़ी आपको छुड़वा के देंगे. लेकिन वो सामने वाला भी जो है ना वो मैं करता हूँ ट्राय. व्यक्तीला मारहाण झालेली आहे, एकंदरीत काय माहिती आहे, काय सांगा? काल 28/7/2025 यशोधरा पोलीस स्टेशनच्या हद्दीची यादवनगर एरिया आहे. तिथे हे काही अफगाणी रेफ्युजीज आहेत, त्यांच्याकडे व्हॅलिड रेफ्युजी कार्ड्स देखील आहेत. ते मागच्या जवळपास 15 वर्षापासून नागपूरमध्ये राहत आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे ते बिझनेस करतात. काल ते रात्रीच्या वेळेस तिथे त्यांना एक जुना फ्रीज खरेदी करायचा होता, तर ते बघण्यासाठी गेले होते की ते फंक्शनल आहे किंवा कसं. त्यावेळेस तिथेच त्या वस्तीत राहणारा एक अजय चव्हाण नावाचा हॅबिच्युअल ऑफेंडर आहे आणि त्याच्यासोबत त्याचेच नातेवाईक एक ऋषी तांबे नावाचा मुलगा आणि एक मायनर मुलगा होता. तर यांनी त्यांना संशयाच्या याच्यातून की तुम्ही कुठून आले एवढ्या रात्रीच्या वेळेस इथे काय करताय, आणि गाडी त्यांनी तिथे गल्लीत पार्क केलेली होती, तर त्यावरून त्यांच्यात भांडण झालं आणि मग या हॅबिच्युअल ऑफेंडरने तिथे आजूबाजूला पडलेले काही दगड आहेत त्याच्याने त्यांच्या गाडीचा काच फोडण्याचा प्रयत्न केला. तर त्यात त्या एका व्यक्तीच्या डोक्याला देखील दगड लागलेला आहे. तर ही इज आउट ऑफ डेंजर, परंतु त्याच्यामध्ये आपण याचं इंटेन्शन बघता आपण अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि जे 2 मुख्य आरोपी होते ते देखील आपल्या ताब्यात आहेत. जसं की मी सांगितलं, यातला जो मुख्य आरोपी आहे तो हॅबिच्युअल ऑफेंडर आहे. तर तो त्याचे ऑलरेडी तिथे एरियामध्ये न्यूसन्स व्हॅल्यू आहे. तो बऱ्याच व्यक्तींवर काही ना काही कमेंट्स करत असतो. तर हे लोक तिथे असताना यांना हिंदी व्यवस्थित बोलता येत नव्हतं. यांचे ऍक्सेंट वगैरे बघून हे पाकिस्तानमधून आले ह्या प्रकारचं तो तिथे ओरडत होता मोठ्या मोठ्याने. परंतु एक चांगली गोष्ट अशी आहे की तिथलेच लोकल जे इतर वस्तीमध्ये राहणारे लोक आहेत त्यांनीच पुढे येऊन या लोकांना बाजूला केलं, रेस्क्यू केलं आणि आपले पोलीस देखील तिथे वेळेवर पोहोचले आणि त्यानंतर मग आपण या आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केलेला आहे. ते मोठा ताजबाग एरिया जो आहे तिथे राहणारे आहेत ते, आणि ते फ्रीज खरेदी करायचा होता त्यामुळे इकडे यादवनगरमध्ये रात्रीच्या वेळेस आले होते.